तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मी तुमचा सागर, माझ्या जे सागर ब्लॉग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मागचा जो आपला डीमार्टचा ब्लॉग झाला त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे आपण पुन्हा एक डीमार्टचा नवीन ब्लॉग घेऊन आलोय। मागच्या ब्लॉग मध्ये आपण ग्रोसरीज वगैरे बघितल्या होत्या, ह्या ब्लॉग मध्ये आपण फक्त कपड्यांवरच बोलणार आहोत। कपड्यांसोबत थोडेसे आपण सामान पण घेतले, ते पण तुम्हाला मी दाखवेल। आणि जे कपडे आहेत तर कपडे यासाठी म्हटलं की जर कुणाला एकदम रेग्युलर वापरण्यासाठी डेली वेअर साठी नाही कपडे असतील पाहिजे असतील तर डीमार्ट मध्ये एक चांगला ऑप्शन आहे, बेस्ट ऑप्शन आहे। तर ब्लॉगला आपण सुरुवात करूया। त्याआधी एक थोडं एक्स्ट्रा सामान आणलंय मी, ते तुम्हाला दाखवतो। ज्या थंबनेल बघून तुम्ही क्लिक केले कपड्यांसाठी की काय कपडे आणलेत बघ, तर ते कपडे आपण दाखवायला सुरुवात करू। त्याआधी आपण जे छोटे मोठे सामान आणले ते दाखवूया आणि मग चला आता सुरुवात करूया। तर सर्वप्रथम सगळ्यात मोठी वस्तू दाखवतो। ही आणण्याचं कारण असंच की सध्या म्हणजे एक तुम्हाला मी सांगतोय की सध्या सर्वांकडे गणपती आहेत, तर कोणाला मोदकचं म्हणजे मोदक मेकर म्हणून आहे ही वस्तू, तर मोदक वगैरे कोणाला बनवायचे असतील तर यात तुम्ही मोदक तर बनवू शकता, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही आळूवडी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, बऱ्याचशा वड्या वगैरे करतो आपण, कोथिंबीर वडी वगैरे, ते यात तुम्ही शिजवू शकता। तर हे त्यासाठी मोदक मेकर आणलाय। जर आपल्या घरात मोदकची रेसिपी जर झालीच किंवा बनवलीच आपण, तर रेसिपी पण मोदकची रेसिपी पण आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वात पहिले मोदक मेकर आपण आणलाय, ते बघू शकता तुम्ही, दिसतंय बरोबर मोदक मेकर? हा, तर बघू शकता तुम्ही, थोडं जवळ करून दाखवतो तुम्हाला। स्टीलचं हे मोदक मेकर आहे, हे डीमार्ट मधून आपण आणलंय। याची प्राइस पण बघू शकता तुम्ही, 599 ला, म्हणजे 600 रुपयाला आपल्याला हे मोदक मेकर पडलंय। हे मोदक मेकर आपण आणलंय। तर पुढची वस्तू काय आपण आणली हे बघा, याच्यावर हे पण दाखवलंय, पास्ता वगैरे पण टाकलेला आहे। या पोस्टरवर बघू शकता तुम्ही, कपवर पास्ता आहे, हे वाटाणे पण टाकलेले आहेत, टोमॅटो पण टाकलेले आहेत। तर बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्हाला यूज होऊ शकतो मोदक मेकर, तुम्ही पण बघा, नक्की ट्राय करा, कळवा। तर हे फ्रेशनर आणलं आपण आपल्या गाडीसाठी, थोडं गाडीमध्ये फ्रेश फिलिंग येण्यासाठी। तर हे फ्रेशनर आहे, बघू शकता, घेऊन घेतले होते। आणि फ्रेशनर आपण एक धूप आणली आहे, ते आता लोक फ्रेशनर लावतात घरामध्ये, आधी सगळ्यांच्या घरात धूप वगैरे असायचं। तर कसं याने वातावरण जरा थोडंसं एकदम फ्रेश होतं, एकदम वास वगैरे चांगला येतो, सुगंध दरवळतो घरात, चांगलं वाटतं। लहानपणी खूप म्हणजे अनुभवलेले, सकाळी सगळ्यांच्या घरी धूप अगरबत्त्या, हे चांगलं वाटतं, एकदम फ्रेश वाटतं सकाळी उठल्यावर। तर हे फ्रेशनर पण आपण फ्रेशनर म्हणतो, हे धूप पण आपण आणली। तर मागच्या वेळेस आपण डबे वगैरे आणले होते, यावेळेस पुन्हा डब्यांची आपल्याला गरज लागली। हे तर काय येत जात राहतात डबे आपल्या घरासारखे, हे डबे पण आपण तिथून घेतले होते। आणि डीमार्ट मध्ये डबे वगैरे सगळ्या गोष्टी चांगले ऑप्शन्स असतात। हे डबे तिथून आपण 2 डबे आणलेले आहेत। आणि मागच्या वेळेस मला आपण माझ्यासाठी सँडल घेतली होती डीमार्ट मधून वापरण्यासाठी, तर ह्यावेळेस आपण रुचिकासाठी पण सँडल घेतली आहे, बघू शकता। ती प्राइस 499 ला आपल्याला ही सँडल भेटली। हे काय वापरण्यासाठी घेतली आपण, अशा तर बऱ्याच ठिकाणी मागच्या वेळेस एक बाटाच्या शोरूम मध्ये पण घेतली होती आपण सँडल, बट ती थोडीशी आता खराब होण्यासाठी आली होती। त्याच्या आधीच आपण एक तयारी करून ठेवली की सँडल जर अचानक तुटली वगैरे तर मग ही यूज करू शकतो आपण। सँडल आणली आपण तिच्यासाठी। आणि या गुळाच्या ढेप आणलेले आहेत आपण, श्री ब्रँडचा गुळ आणलाय। तसे बरेच ब्रँड्स असतात, आणि असं आम्ही काय ब्रँड बघून नाही आणला की हा ब्रँड तो ब्रँड, जे आम्हाला दिसतं ते उचलून आणलंय आपण। गुळाची ढेप 45 रुपयाला काहीतरी आहे, 45 रुपये, म्हणजे एक 45ला 2 तसे आपले 2 आणले गुळाची ढेप। आणि जी आमची मुलगी आहे सियारा, ती काय करते, घरातल्या बऱ्याचशा वस्तू कांदे बटाटे असे उचलून आणते किचनवरून आणि त्यांना फेकते बॉल सारखं।
तर ते जड पण असतं आणि थोडंसं लागण्या वगैरे पण शक्यता असते, तिला म्हणावं किंवा लोकांना म्हणावं, ती अशी फेकून देते असं न हे करतात. तर त्यासाठी मागच्या वेळेस आणला होता बॉल, तेव्हा ती लहान होती, इतकं कळत नव्हतं तिला. आता ती थोडं थोडं समजायला लागलंय, तर तिच्यासाठी हा बॉल पण आणलाय आपण. हा एकदम हलका बॉल आहे, लाईट वेट बॉल आहे आणि कोणाला काय प्रॉब्लेम पण होणार, कुठेही फेकला गेला किंवा काय टीव्हीला वगैरे ह्यानी काय प्रॉब्लेम होणार नाही. खूप हलका बॉल आहे. तर हा पण चांगला भेटला आपल्याला. 80 रुपये पण आपल्याला बॉल भेटलाय. तर बघू शकता तुम्ही, चांगला बॉल भेटलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही आलेला आहात की आपण कपडे जे आणलेले आहेत आज, तर ते कपडे आता मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. तर हे बघू शकता, खूप सुंदर असा टी शर्ट आहे, टी शर्ट टॉप जे काय तुम्ही म्हणाल ते. तर हा जो आहे याची ऍक्च्युअल प्राइस काय आहे 93 रुपये. तर आपण आणलाय 79 ला. दिसते प्राइस? तर बघू शकता आपण, हे 79 ला आणले आपण. आणि आता दुसरं पण आणलं, म्हणजे बरेचसे आहे. हे पण 93 ला आहे, हे पण 79 ला भेटलं आपण. हे बघा. आणि तुम्हाला कोणता म्हणजे कोणता टी शर्ट आवडला किंवा कोणता टॉप आवडला हे कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, चांगले चांगले ऑप्शन्स आहेत डीमार्ट मध्ये. आम्हाला जे जे आवडलं, आणि 3 ते 4 वर्षापर्यंत पोरांना येऊ शकतं, म्हणजे 3 ते 4 वर्षाचे आम्ही आता आणलेले आहेत सगळे. तर आणि त्याच्यापेक्षा मोठे सुद्धा असतात, त्याच्यापेक्षा मोठे सुद्धा कपडे तिथे आहेत सगळे, लहानांसाठी मोठ्यांसाठी. तर तुम्हाला जर नेक्स्ट ब्लॉग जर पाहिजे असेल किंवा तुम्हाला जर अजून डीमार्टचा कोणता ब्लॉग पाहिजे असेल कपड्यांवर, तर कमेंट करून नक्की सांगा. आपण तो पण ब्लॉग करू, आपण डीमार्ट मध्ये जाऊन सगळं दाखवू आपण. आणि बाकीचे जर तुम्हाला वेगळे ब्लॉग पण पाहिजे असेल की बाबा घरचे रेग्युलर जे आहेत लागणाऱ्या गोष्टी की काय काय असते, तर काय काय भेटतात डीमार्ट मध्ये, तर ते पण आपण नक्कीच करू. हे बरेचसे कपडे आणले आपण बघा. हे पण बघू शकतो, हे 2 ते 3 वर्ष आधी तर 3 ते 4 होतं, हे 2 ते 3 म्हणजे जे जे आम्हाला आवडले ते आम्ही उचलले. आणि हे 79 लाच भेटलं आपल्याला. 93 ची काहीतरी प्राइस आहे, तर 79 ला भेटलं. बघू शकता, हे बघा, खूप छान छान आहे. मला सगळे म्हणजे कपडे खूप आवडले. बघा, लेट युअर ड्रीम्स, हे पण 79 ला. हे सगळे वापरण्यासाठी आणले आपण. झुडिओ वगैरे तिला सगळ्या म्हणजे जेवढे बरेचसे शोरूम आहेत त्याच्यामध्ये झुडिओ झालं, मॅक्स झालं, बऱ्याच शोरूम मध्ये आपण तिला कपडे घेऊन आले. आता म्हटलं डीमार्ट मध्ये पण घेऊन बघूया, हे सगळं वापरण्यासाठी. बघू शकता, खूप छान छान आहे. हे बघा, हे टी शर्ट क्या बात आहे. बघू शकता, हे पण बघा, 2 ते 3 मध्ये, 2 ते 3 वर्ष. बघू शकता, आणि चांगला ऑप्शन आहे डीमार्ट हा. वापरण्यासाठी वगैरे कपडे तुम्हाला पाहिजे असतील तर खूप स्वस्तामध्ये पडतात. आणि तिला आपण हे टॉप्स वगैरे पण आणलेले आहेत घरात यूज करण्यासाठी. हे बघू शकता, टॉप्स आहेत. आता टॉप्स तर हे पण बघा, हे पण खूप छान आहे. हे बघा, मस्त आहे. बघू शकता, 79. आम्ही एकच प्राइस बघून बघून उचलले सगळं. 93 ते 79, हे 4 ते 5 वर्षाचं आपण बघू शकतो. आणि कपडे दाखवता दाखवता मला असं फिलिंग यायला लागलं की बाबा मी काय कपडे वगैरे विकते काय, की कपड्यांचे जे व्हिडिओ असतात मी युट्यूबवर बघतो, तर तसंच काय ते मला असं वाटतंय. तसं काय नाही, जर भविष्यात आपण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच करू. ह्या पॅन्ट्स पण आणल्या आपण. पॅन्ट जी आहे ही पण 93 ला होती पॅन्ट, आणि 79 ला पॅन्ट भेटली आपल्याला. बघा, चांगले आहे. हे बघा, हे पण सेम प्राइस आहे. ठीक आहे, घरात घालण्यासाठी पण चांगलं आहे आणि बाहेर
तर असं हे नाही की बाबा बाहेर घालणार. हे बघा 18 ते 24 मिनिट, हे पण तीच प्राइस सेम. घरात बाहेर कुठे आपण यूज करायला चांगले आहेत. पॅन्ट पण खूप चांगले आहेत, बघू शकता. हे बघा चांगले आहेत, बरेचसे आणलेले आहेत आपण. हे बघा हे पण आहे. प्लेन मध्ये पण आणलेले थोडे थोडे, बाकीचे असं डिझाईन वगैरे वाढलेले आपण, प्रिंट वगैरे. आणि सारखं आता हिवाळा आहे, सर्दी हे ते सगळ्या गोष्टींसाठी आपण हे जे फेस टॉवेल आहे ते आणलेले आहेत. 59 ला आहे फेस टॉवेल. हे आहे हे आणि हे म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये आणलेलं आपण. 59 ला 4 त्या सेट असतात. तेव्हा कलर बघू शकता तुम्ही. ह्याचा कलर वेगळा, ह्याचा कलर वेगळा, ह्याचा वेगळा, ह्याचा वेगळा, हे पण वेगळं. हे पण चांगले मस्त वाटतं. ते तुम्हाला जे आयटम्स दाखवले आपण, ज्या गोष्टी दाखवल्या आधी, त्याच्यामध्ये आपल्याला एक हे पण दाखवायचं होतं, बॅग पण दाखवायची होती. तर ती बॅग राहून गेली, तर ती बॅग पुन्हा आपण दाखवतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बॅग आपण आणली आणि थोडीशी म्हणजे बॅग शोधण्यासाठी थोडीशी मेहनत करावी लागली, पण चांगली बॅग भेटली. सगळं खोलून बिलून सगळं बघितलं आम्ही आणि फायनल ही बॅग केली आपण. ही बॅग चांगली फायनल केली. तर ही बॅग लेदर याच्यामध्ये. आणि हिला बघा तुम्ही नाही काय बाहेर पण घेऊन जाऊ शकता, ऑफिसला यूज करू शकता. हिला बघा किती सारे हे पॉकेट्स खूप येते. इकडे इकडून पण पॉकेट्स आहे. तर हा जो पॉकेट आहे हा तुम्हाला असं वाटत असेल इथपर्यंत येत नाही. याचा जो पॉकेट आहे ना हा इथपर्यंत आहे आणि हा जो आहे ना हा एकदम हात जातो इथपर्यंत आहे. तर बघा 1 2 3 4 5 मागे तुम्हाला हे आणि इथून तुम्हाला हे पण भेटतं. आता पावसाळा चालू आहे तर कवर वगैरे कोणी कोणाच्या बॅगला टाकतं, तर त्यासाठी आपल्याला कवर पण दिला येतं. हे बघा हा कवर आहे बॅगचा. तर ही बॅग पण आपल्याला खूप चांगली पडली. तर तिचं जे आहे ॲक्च्युअल प्राइस तिच्यावर MRP जी लिहिली आहे, हे बघा MRP इथे, तर 2980 रुपये MRP. आणि आपल्याला ती पडली आहे 1290 रुपयाला. बघू शकतो हे बघ दिसतंय. हा तर हे आपल्याला 1290 रुपयाला पडली आहे. प्राइस बघू शकता, डीमार्टची प्राइस. डीमार्टचे त्यांच्या पर्सनल प्राइस असतात. बाहेर गोष्टी बऱ्यापैकी हे असतात आणि ते कशा थोड्याशा आपल्याला डिस्काउंटमध्ये दिल्या जातात. तर सर्व आपलं बघून झालंय डीमार्टचा ब्लॉग. मागच्या वेळेस मला जे डीमार्टच्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद भेटला होता म्हणून मी पुन्हा डीमार्टचा ब्लॉग करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला जो आजचा माझा डीमार्टचा ब्लॉग आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. जे कोणी आता नवीन असतील, जे कोणी नवीन आपला व्हिडिओ बघत असतील आणि तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ आधी याच्या पुढे पाहिजे असतील, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा. त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझा व्हिडिओ सर्वात पहिले आपल्यासमोर पोहोचेल. तर नक्कीच आपण आता आजचा ब्लॉग आपण इथेच संपवणार आहोत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.